नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती आणि 1 मधलं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे। या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत। सराव संच 2.1 वरती आज आपली चर्चा असणार आहे। पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, हीच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल, वर्ग समीकरण म्हणजे हे प्रकरण इंग्लिशमध्ये बघायचं असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमधून बघू शकताय जर तुम्ही सेमी इंग्लिशला किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर। आणि त्याचबरोबर पहिलं जे प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे आणि त्याचबरोबर भूमितीचं पहिलं प्रकरण समरूपता, यावरती सुद्धा आपल्या ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, तर त्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जॉईन करा, त्यावरती मी खूप इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो। तर जाऊयात मित्रांनो पुढे। वर्ग समीकरणे ह्या प्रकरणातला सराव संच 2.1 मधलं हे पहिलं गणित या ठिकाणी दिसतंय। कोणतीही 2 वर्ग समीकरणे सोडवा, हे गणित आपल्याला या ठिकाणी दिसतंय एकच। ओके, तर या गणितामध्ये जर आपण हा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय, कोणतीही 2 वर्ग समीकरण आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत। तर यामध्ये बघा, वर्ग समीकरण म्हणजे काय हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे। तर वर्ग समीकरण म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊ, नंतर मग आपली गाडी पुढे नेऊयात। बघा, वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणाची कोटी 2 म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 असेल तर त्याला वर्ग समीकरण म्हणणार। उदाहरणार्थ बघा ना, x वर्ग अधिक 5x अधिक 8 बरोबर 0 हे एक वर्ग समीकरण आहे। इथे कोटी किती 2 आहे, म्हणजे सगळ्यात मोठा घातांक या ठिकाणी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे। किंवा अजून एक जर मी म्हटलं 5x वर्ग अधिक 8x बरोबर 5 हे सुद्धा एक वर्ग समीकरण आहे। त्याचबरोबर समजा मी म्हटलं a वर्ग अधिक 8 बरोबर 0 हे सुद्धा वर्ग समीकरण आहे, कारण सगळ्यात मोठा घातांक 8 आहे, आपलं 2 आहे। आता इथं जर आपण बघितलं दुसरं 2x चा घन अधिक 8x चा वर्ग अधिक 5x बरोबर 0, इथं जर बघितलं तर इथं वर्ग आहे, वर्ग दिसतोय, पण सगळ्यात मोठा घातांक 3 दिसतोय, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का? नाहीये। त्याच्यानंतर दुसरं एक बघा, 2x अधिक 8 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे का? नाही, कारण सगळ्यात मोठा घातांक 1 आहे। तर लक्षात ठेवायचं, वर्ग समीकरण कशाला म्हणतात? ज्याचा सगळ्यात मोठा घातांक 2 असेल त्यालाच वर्ग समीकरण म्हणायचं, अन्यथा ते वर्ग समीकरण नसणार। ओके, आता वर्ग समीकरणाचं एक सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे। बोर्डाच्या परीक्षेला एखादा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की बाबा वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय? तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे। ठीक आहे, तर आता आपण काय करू, प्रत्यक्षात उदाहरणं बघूयात। आता पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय, हा लई सोपा प्रश्न आहे। काय विचारलंय की कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा। मग कुठली लिहा? पहिलं लिहा, समजा मी लिहितो 5x चा वर्ग अधिक 8x अधिक 5 बरोबर 0 हे झालं एक समीकरण। दुसरं एक लिहितो बाबा, समजा y वर्ग अधिक 2y अधिक 10 बरोबर 0। तिसरं अजून लिहा कुठलंही, 2y चा वर्ग अधिक 3y अधिक 4 बरोबर 0। तर अशी अनंत उत्तर येऊ शकतात, खूप सारी उत्तरं। या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असू शकतं। तर अशा प्रकारे एकदम सोपा प्रश्न होता पहिला, की कुठलीही 2 लिहा, आपण 2-3 लिहिली, तुम्हाला हवी तेवढी लिहू शकता तुम्ही तुमच्या मनाची सुद्धा या ठिकाणी उत्तरं लिहू शकताय। ठीक आहे, तर इथं उत्तर म्हणजे आपल्या मनाचं आहे। तर यानंतर पुढे जाऊयात। बघा, पुढचा एक प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती वर्ग समीकरणे आहेत हे ठरवा। हा जो प्रश्न आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये खूप वेळा हा प्रश्न आपल्याला विचारला या प्रकारे की कुठली समीकरणे वर्ग समीकरण आहे हे आपल्याला ओळखायचं। तर एकदम सिंपल आहे। तर आता आपण जाऊया त्या ठिकाणी। बघा, इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिलंय बघा, एक समीकरण आहे x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0। तर हे वर्ग समीकरण आहे का? तर बघा, इथं सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, येथे कोटी 2 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे। ओके, इथं पण कोटी 2 आहे, म्हणजे हे पण वर्ग समीकरण आहे। मग इथं लिहायचं येथे समीकरणाची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक आपण म्हणू शकतो कोटी 2 आहे। ओके, 2 आहे। ओके, म्हणून लिहू शकतो आपण की बाबा x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0
हे वर्ग समीकरण आहे असं लिहायचं. हे वर्ग समीकरण आहे, समीकरण आहे अशा प्रकारे आपल्याला हे लिहावं लागणार आहे. ठीक आहे, झालं. हा झाला पहिला प्रश्न. इथे पण बघा, इथे पण सर्वात मोठा घातांक 2 दिसतो. इथं सुद्धा लिहायचं. येथे समीकरणाची कोटी, समीकरणाची कोटी, समीकरणाची कोटी किती बाबा? 2 आहे, 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून y वर्ग बरोबर 5y वजा 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे, हे वर्ग समीकरण आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो. एकदम सिंपल विषय आहे. तर फक्त काय करायचं आहे, वर्ग समीकरण आहे की नाही ते लिहायचं बघा. पण लिहिताना आपल्याला डिटेलमध्ये लिहिलं पाहिजे बाबा का ते वर्ग समीकरण आहे आणि का ते वर्ग समीकरण नाही. कोटी 2 आहे, सगळ्यात मोठा घातांक 2 आहे म्हणून वर्ग समीकरण आहे. ओके, आता पुढचे काही उदाहरणं या ठिकाणी बघू. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, यस. जाऊयात पुढे. पुढे बघा, प्रत्येक गणित आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघा. आता इथे गडबड होते या प्रकारच्या प्रश्नांमध्ये. आता इथं जर आपण बघितलं तर या प्रश्नामध्ये बघा, इथं आपल्याला दिसतोय वायचा वर्ग. एखादा पटकन म्हणेल अरे सर इथं वायचा वर्ग आहे म्हणजे ह्याची कोटी 2 दिसते म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. तर नाही मित्रांनो, इथे जर खाली जर वाय असेल एखादा चल तर पहिलं त्याला वर घेऊन जायचं. जो खाली आहे त्याला म्हणायचं भावा तू वर ये जरा, खाली काय करतोय, त्याला वर घेऊन यायचं. आणि वर आणल्यानंतर आपण काय करायचं की लिहायचं की बाबा हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. ओके, मग हा वाय जो खाली या ठिकाणी इथं दिसतोय तो आपल्याला घालवायचा आहे. मग तो घालवण्यासाठी आपण काय करायचं, सगळ्यांना वायने गुणायचं. ह्याला घालवायचं म्हणजे ह्याला वर घ्यायचंय. मग सगळ्यांना वायने गुणा. मग काय करा, वाय वर्ग गुणिले वाय अधिक 1/y गुणिले वाय बरोबर 2 गुणिले वाय. सगळ्यांना वायने गुणलं. वाय वर्ग गुणिले वाय, वायचा घन झाला बरोबर, अधिक वाय गेला 1 राहिले बरोबर, 2 गुणिले वाय 2y. आता सांगा मला हे वर्ग समीकरण आहे काय. तर इथं सगळ्यात मोठा घातांक 2 येतो, इथं सगळ्यात मोठा घातांक 3 येतो, इथं कोटी 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही. मग इथं लिहायचं येथे समीकरणाची कोटी, येथे समीकरणाची कोटी जी आहे आपल्याकडं, येथे समीकरणाची कोटी किती आहे बाबा? 3 आहे. ओके, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. लिहायचं म्हणून y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 हे वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही. ठीक आहे, वर्ग समीकरण नाही असं आपण आपल्या स्पष्ट भाषेमध्ये लिहायचं. ओके, आता हा एक झाला. आता इथं तर वर्ग दिसत नाही, पण लक्षात घ्या कुठलंही समीकरण ज्यावेळेस तुमच्या समोर येईल आणि जर खाली जर चल असेल, इथं खाली 1 आहे, x आहे, हे जर खाली जे चल असेल त्याला वर घ्यायचं म्हणजे त्याला पहिलं कट करायचं खालून आणि नंतर मग सांगायचं बाबा आहे की नाही. आता इथे बघा काय करू आपण, या ठिकाणी जर आपण एक विचार केला तर पहिली गोष्ट हे खालचे x घालवण्यासाठी सगळीकडे कितीने गुणावं लागणार? x ने. मग लिहायचं x गुणिले x अधिक 1/x गुणिले x बरोबर वजा 2 गुणिले x. चला x गुणिले x काय झालं बाबा? x चा वर्ग अधिक हा x गेला म्हणजे 1 राहिला बरोबर 2 गुणिले x 2x राहिलं. आता मला सांगा इथे सगळ्यात मोठा घातांक कोण आहे? येथे सगळ्यात मोठा घातांक 2 आहे म्हणजे येथे कोटी किती आहे बाबा? 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. मग इथे लिहायचं येथे समीकरणाची कोटी, समीकरणाची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक, समीकरणाची कोटी 2 आहे, 2 आहे म्हणजे सगळ्यात मोठा घातांक या ठिकाणी 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून x अधिक 1/x बरोबर वजा 2 हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण, हे वर्ग समीकरण आहे. झाला विषय क्लोज. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. म्हणजे कधी कधी कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात. समोर आपल्याला वाटतं की अरे असेल नसेल, मृगजळासारखा विषय असतो. पण मित्रांनो खूप व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन मनापासून प्रत्येक प्रश्नाकडे आपल्याला जावं लागणार आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. बघा पुढचे 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला इथे दिसतात. आता इथे बघा इथे 2 कंस आहेत आपल्याला, m+2 m-2. ओके, मग आता हे वर्ग समीकरण आहे का? आता इथं जर नीट विचार केला तर इथं अशा प्रकारे जर 2 कंस असतील तर या 2 कंसांचा पहिला गुणाकार करा. असं इथं वर्ग दिसत नाही, असं वाटेल की नसेल, पण इथं या 2 कंसांचा गुणाकार करून बघा काय मिळते. पहिले m+2 ने m-5 ला गुणायचं म्हणजे m गुणिले
m वजा 5 नंतर अधिक 2 गुणिले m वजा 5 बरोबर 0. काय केलं, 2 कंसांचा गुणाकार म्हणजे m अधिक 2 ने m वजा 5 ला गुणायचं. म्हणजे पहिले m गुणिले m वजा 5 नंतर अधिक 2 गुणिले m वजा 5. आता बघा काय होतंय, m गुणिले m m चा वर्ग, m गुणिले वजा 5 वजा 5m अधिक 2 गुणिले m 2m वजा 2 पंचे 10 बरोबर 0. आता पुढे बघा काय होतंय का, m वर्ग वजा 5m आणि अधिक 2m वजा अधिक 2 संख्यांना चिन्ह कशी भिन्न, मग यांची होणार वजा. मग 5तून 2 गेले 3m, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. ओके, आणि हे वजा 10 आपल्या जाग्यावर बरोबर 0. आता मला सांगा हे वर्ग समीकरण आहे का, तर मग या ठिकाणी लिहायचं बाबा येथे कोटी 2 आहे, बाकी ते तुम्ही लिहा बरं का. आता हे वर्ग समीकरण आहे बरं का. का आहे, कारण इथं लिहायचं बाबा येथे कोटी 2 आहे म्हणून m अधिक 2 m वजा 5 हे वर्ग समीकरण आहे. बाकी आता तुम्ही डिटेल्समध्ये या ठिकाणी इथं लिहू शकताय. प्रत्येक गणित मी डिटेलमध्ये लिहायला गेलो तर आपला वेळ खूप जाईल. आता हे पण सांगतो पटापट. इथे बघा, इथे जर विचार केला तर इथे कोटी किती बाबा 3 आहे, इथे कोटी इथं 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे का, नाही आहे. कोटी 3 आहे. वाटलंच तर त्या 3m ला इकडे घेऊन आणा. m चा घन आपल्या जागेवर 3m चा घन अधिक इकडे आले वजा 3m चा घन परत अधिक 3m चा वर्ग लिहा आणि वजा 2 लिहा बरोबर 0. सगळ्यांना एका बाजूला घेऊ. फक्त काय केलं, m घनाच्या जागा शेजारी अधिक 3m चा घन इकडे वजा 3m चा घन लिहिला बरोबर. m घन वजा 3m चा घन 1 वजा 3, एकातून 3 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2m चा घन अधिक 3m चा वर्ग वजा 2 बरोबर 0. मला सांगा येथे कोटी किती आहे, येथे कोटी 3 आहे. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का, नाही आहे. कारण इथे कोटी किती आहे बाबा 3 आहे. कोटी बरोबर 3 इथं लिहायचं. येथे येथे दिलेल्या समीकरणाची कोटी 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला लिहिता येईल. बाकी आता तुम्ही हुशार आहात, मगाशी ज्या 4 प्रश्नांमध्ये मी लिहून दिलं तसं या ठिकाणी तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. म्हणजे पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला की कशा प्रकारे आपण हे करू शकतो की बाबा दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही हे कसं ओळखू शकतो. हे ओळखता येणं खूप गरजेचं आहे कारण परीक्षेला आपल्याला प्रश्न येतो. आता हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. इथं काय दिलं बाबा की खालील वर्ग समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहा आणि त्यानंतर abcच्या किमती काढा. चला एकदम सोपा विषय. मला या स्वरूपामध्ये लिहायचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे पहिला वर्ग पाहिजे. मग या समीकरणामध्ये जर बघितलं तर पहिला वर्ग कुठे आहे बाबा, इथं y वर्ग आहे आणि तो वजा आहे आणि तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे. त्याला म्हणायचं भावा इकडे ये जरा, पलीकडे वजा आहे, इकडे आला अधिक y वर्ग झाला बरोबर. नंतर मला x पाहिजे म्हणजे y एकटा कुठे, इथं ऑलरेडी 2y बरोबर चिन्हाच्या अलीकडेच आहे. मग तो 2y अधिकच 2y लिहा आणि अधिक c कुठे 10 आहे, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे म्हणजे स्थिर पद एकटा, पलीकडे अधिक आहे, अलीकडे आले वजा 10 झाले बरोबर 0. म्हणजे तुमचं वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात आलं बरोबर 0 या स्वरूपामध्ये आलं. किंवा कधी कधी प्रश्न असा विचारला जाईल की दिलेले वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये लिहा. सामान्य रूप म्हणजेच हे. आता इथं आपल्याला abcच्या किमती काढायच्या आहेत बरोबर. मग abcच्या किमती काढताना फक्त एक वाक्य कंपल्सरी सगळीकडे लिहायचं की बाबा वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून ओके यासोबत तुलना केली की नंतर abcच्या किमती लिहायच्या. a म्हणजे काय बाबा, x वर्गाच्या शेजारी. आता इथं x च्या ऐवजी y वर्गाच्या शेजारी काय बाबा, काहीच नाही. मग लक्षात घ्यायचं जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. y वर्गाच्या शेजारी काहीच नाही म्हणजे a बरोबर 1 झालं. आता b बरोबर किती, x च्या शेजारी b, इथं तसं y च्या शेजारी 2 आहे म्हणून इथं b बरोबर 2 आणि c बरोबर किती, एकटा कोण आहे बाबा, एकटा. c म्हणजे एकटा 10 आहे पण अगोदर वजाचं चिन्ह म्हणून c बरोबर वजा 10 आपल्याला या ठिकाणी आलं. झालं. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता इथं थोडा विषय गंभीर आहे. आता गंभीर का माहिती आहे का इथं, कारण इथं बघा ना काय x वजा 1चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता याचा विस्तार कसा करायचा बाबा, बघा x वजा 1चा वर्ग याचा विस्तार कसा करायचा. आपल्याकडे एक सूत्र होतं a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, हे आपलं सूत्र बरोबर. या सूत्राप्रमाणे आपण विस्तार करूयात.
बघा पहिली गोष्ट a चा वर्ग, a च्या जागेवर x आहे म्हणजे यायचा x चा वर्ग वजा 2ab, 2 गुणिले ab म्हणजे दोघांचा गुणाकार, 2 गुणिले बघा x गुणिले 1 या दोघांचा गुणाकार काय x गुणिले x आलं, अधिक b चा वर्ग, b च्या जागेवर 1 आहे मग या ठिकाणी एकाचा वर्ग 1 आलं म्हणजे x वर्ग वजा 2x अधिक 1 आलं. मग त्याला इथं लिहूया. चला x वजा 1 च्या ऐवजी काय लिहायचं, x वर्ग वजा 2x अधिक 1 आणि बरोबर 2x अधिक 3 आपल्या जागेवर, म्हणजे याचा विस्तार केला आपण या सूत्राप्रमाणे. झालं, हे 8वीला बघितलेलं सूत्र होतं आपण. आता काय करू, सगळ्यांना एका बाजूला घेऊ. चला पहिला x वर्ग आपल्या जागेवर, नंतर 2x पाहिजे, नंतर काय पाहिजे x वाला भाऊ आपल्याकडे पाहिजे मग 2x आहे. आता हा 2x अधिक आहे, इकडे आला वजा 2x झाले, नंतर अधिक 1 अधिक 3 इकडे आले वजा 3, बरोबर ना. म्हणजे वर्गपदाच्या शेजारी वर्गपद एकच आहे म्हणून x च्या शेजारी x वाला अधिक 2x इकडे आले वजा 2x आणि त्याच्यानंतर बाबा एक आपल्या जागेवर अधिक 3 इकडे आले वजा 3. बघा आता काय होईल, x वर्ग आपल्या जागेवर वजा वजा अधिक, जर दोन संख्यांना चिन्ह जर समान असेल तर त्यांची बेरीज होईल म्हणून 2 आणि 2 4, इथं वजाचं चिन्ह वजा 4x, 1 वजा 3, 1 वजा 3 एकातून 3 जात नाही बघा, अधिक वजा वजा एकातून 3 जात नाही, 3तून 1 गेले 2, मोठी संख्या 3 तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून इथं पण वजाचं चिन्ह बरोबर 0. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0 हे उत्तर आलं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ABCच्या किमती काढायच्या. मग त्यासाठी लिहायचं वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून, ओके 0शी करून, ओके यासोबत तुलना करायची आणि ABCच्या किमती लिहायच्या. a बरोबर काय, x वर्गाच्या शेजारी कोण आहे बाबा, काहीच नाही म्हणजे 1, a बरोबर 1. b बरोबर काय, x च्या शेजारी वजा 4 आहे म्हणून वजा 4 आणि c बरोबर काय, एकटा वजा 2 आहे म्हणून वजा 2. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. तर अशा प्रकारे आपल्याला हे वर्ग समीकरण जे आहे ते सामान्य रूपात लिहिता येऊ शकतं आणि ABCच्या किमती काढता येऊ शकतात. तर याच्याशी रिलेटेड अजून काही प्रश्न आहेत ते बघूयात. बघा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नानंतर इथं तिसरा आणि चौथा प्रश्न इथं आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. इथे पण सेम विषय बघा. इथे काय करायचंय, x वर्ग आपल्या जागेवर अधिक 5x आपल्या जागेवर वजा 3 आहे, सॉरी इथं कंस आहे बरं का, वजाचं चिन्ह आतमध्ये कंस आहे, तर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलतात. ओके, मग बरोबर अधिक 3चं वजा 3 वजा xचं अधिक x. चला सगळ्यांना आता इकडे घेऊन या बाबा, सगळ्यांनी इकडे या. पहिला वर्ग लिहा, नंतर अधिक x वाला टर्म पाहिजे मग x लिहिला, हा 5x लिहिला आणि अजून एक x जो बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक आहे, इकडे आले वजा x झाले, त्याच्यानंतर वजा 3 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले अधिक 3 झाले बरोबर 0. आता काय आहे बाबा आपल्याकडं, x वर्ग अधिक 5 वजा x, 5तून 1 x गेला 4x आणि त्याच्यानंतर हे अधिक 3 आपल्या जागेवर बरोबर 0. म्हणजे तुमचं समीकरण सामान्य रूपामध्ये आलंय, सामान्य रूपात आपलं समीकरण आलं. आता सामान्य रूपात आल्यानंतर आपल्याला ABCच्या किमती काढायच्यात. मग त्यासाठी काय लिहायचं, वरील समीकरणांची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करून आपल्याकडे ABCच्या किमती लिहायच्यात. आता मी डायरेक्ट लिहितो. चला, a बरोबर काय, x वर्गाच्या शेजारी 1 आहे म्हणून a बरोबर 1, b बरोबर काय, x च्या शेजारी 4 आहे बरोबर 4 आणि c बरोबर काय, एकटा 3 आहे म्हणून 3. अशा प्रकारे मी फास्ट लिहिलं वेळ वाचावा म्हणून, पण परीक्षेला ते वाक्य लिहायचं, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून ओंबट स्वाहा असं लिहायचं. आता इथे बघा 3m वर्ग आपल्या जाग्यावर बरं का, त्याच्यानंतर हा 2m वर्ग अधिक आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आला वजा 2m वर्ग झाला, वजा 9 इकडे आले अधिक 9 झाले बरोबर 0 झाले बरोबर. आता काय होईल बाबा, 3m वजा 2m, 3तून 2 गेले किती राहिले, 1m वर्ग राहिला आणि अधिक 9 राहिले बरोबर 0. आता हे सामान्य रूपात आलं. याला आपण असंही लिहू शकतो, m वर्ग अधिक m वाली टर्मच नाही तर मग 0m अधिक 9 बरोबर 0. तर दोघांपैकी काही चालू शकतं. ओके, आता हे लिहिल्यानंतर इथे ABCच्या किमती काढायच्यात. मग लिहायचं वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून a बरोबर किती, m वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 1, b बरोबर किती, m च्या शेजारी आहे 0
आणि सी बरोबर किती 9 एकटा विचारा, म्हणून इथं आल्या ABCच्या किमती 1 0 9. अशा प्रकारे हे असे काही प्रश्न असतात जे आपल्याला विचारले जाऊ शकतात की समीकरण सामान्य रूपात लिहून ABCच्या किमती काढा. एकदम सोपा विषय. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पुढचे 2 प्रश्न अजून यातले आहेत आपल्याकडे इथं स्क्रीनवरती. आपके सामने है यहाँ स्क्रीन के ऊपर. इथे बघा, इथे पण काय करणार तुम्ही, पहिली गोष्ट बघा, इथे आपल्याला P जो आहे, इथे आपण काय करू, P ने या कंसाला गुणा. P कंसात 3 + 6P बरोबर -5. P गुणिले 3 3P अधिक P गुणिले 6P 6Pचा वर्ग बरोबर -5. पहिला मला वर्ग पाहिजे. आपलं समीकरण कसं असतं, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. पहिला वर्ग पाहिजे. हा 6Pचा वर्ग, चला त्याला लिहा पहिला, अलीकडेच आहे त्याच्यामुळे चिन्ह बदलणार नाही. नंतर मला x पाहिजे म्हणजे p पाहिजे 3P, म्हणजे या अधिक 3P. नंतर मला c स्थिर संख्या जी बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे -5, अलीकडे आली अधिक 5 झाली बरोबर 0. झालं तुमचं वर्ग समीकरण सामान्य रूपात तयार झालं. ओके झालं रे बाबा, तयार झालं सामान्य रूपात. आता ABCच्या किमती काढा. A बरोबर कोण, P वर्गाच्या शेजारी 6 आहे. B बरोबर कोण, P च्या शेजारी 3 आहे. आणि C बरोबर कोण, एकटा 5 आहे. संपला विषय. एकदम सिंपल विषय. फक्त एक वाक्यावर लिहायचं काय, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून ओंबट स्वाहा. आता पुढे चला. पुढचा जो प्रश्न आहे बघा, x वर्ग वजा 9 बरोबर 13. x वर्ग आपल्या जाग्यावर, वजा 9 आपल्या जाग्यावर, 13 बरोबर चिन्हाच्या पलीकडे, त्याला अलीकडे आणू, अधिकचं झाले -13 बरोबर 0. आता बघा x वर्ग वजा वजा 2 संख्यांना चिन्ह कशी आहेत, समान, त्यांची होणार बेरीज. म्हणून 9 आणि 13 झाले 22, वजा 22 लिहा बरोबर 0. आता काय होईल बाबा, या ठिकाणी असं करा, इथं x वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0 असंही चालू शकतं, कसंही लिहा. आता इथं ABCच्या किमती काय येतील, a बरोबर x वर्गाच्या शेजारी काय 1 आहे, b बरोबर x च्या शेजारी 0 आहे आणि c बरोबर एकटा कोण आहे -22 आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो प्रश्न आहे तो आपला झालेला आहे. यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी आपल्या समोर आहे हा चौथा प्रश्न, खतरनाक विषय. हा प्रश्न पण सोपा आहे. तसं बघितलं गेलं तर यात काय दिले आपल्याला की वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही हे चेक करा. म्हणजे आपल्याकडे इथे जे समीकरण दिलं x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0, याचं x बरोबर 1 आणि वजा 1 हे मूळ आहे की नाही ते चेक करायचे. ही 2 मुळं आहेत की नाही ती चेक करायचे. तर पहिलं आपण काय करू की बाबा x बरोबर 1 घेऊ. 1 जे आहे ना ते मूळ आहे की नाही ते चेक करू. आता कसं करायचं, आता जे समीकरण आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0, याच्यात 2 बाजू आहेत. एक आहे डावी बाजू आणि एक आहे उजवी बाजू. आता ही जी डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे बरं का. उजव्या बाजूत 0 आहे, डावी बाजू काय बाबा तुमच्याकडे दिले x वर्ग अधिक 4x वजा 5. ओके, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे उजवी बाजू 0 आहे. आपल्याला काय करायचं, ही जी x बरोबर 1 जी किंमत आहे तिला डाव्या बाजूमध्ये ठेवायची. x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या डाव्या बाजूमध्ये ठेवायची आणि ठेवून जर उत्तर उजव्या बाजू इतकं आलं म्हणजे 0 आलं तर समजायचं मूळ आहे, नाहीतर मूळ नाही. बघा आपण बघूयात. पहिली गोष्ट काय लिहायची, तर डावी बाजू, डावी बाजू ओय राजू लिहून घे डावी बाजू. ओके, डावी बाजू काय आहे, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर. आता x च्या जागेवर फक्त 1 लिहायचं, बाकी काहीच नाही करायचं. डाव्या बाजूमध्ये x च्या जागेवर 1 लिहायचं. x चा वर्ग मग 1 चा वर्ग, ठीक आहे, 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 1 वजा 5, 1 चा वर्ग 1 अधिक 4 1 4 हे वजा 5 आपल्या जाग्यावर, 1 अधिक 4 किती 5 आणि हे वजा 5 आपल्या जाग्यावर. ओके, त्याच्यानंतर काय होईल, 5 वजा 5 किती 0, उत्तर आलं 0 बरोबर उजवी बाजू. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली, सारखी आली. म्हणून आपण म्हणायचं की बाबा म्हणून x बरोबर 1 हे कोणाचं बाबा, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ आहे, चे मूळ आहे. ओके, जर उत्तर 0 आलं म्हणून मूळ आहे, 0 नसतं तर मूळ नसतं. ठीक आहे, आता बघूयात या प्रकारचं आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू म्हणजे आपल्याला नीट समजेल. बघा दुसरं एक्झाम्पल जर आपण बघितलं, आता काय करू, x बरोबर वजा 1 घेऊ.
आता x बरोबर -1 घेऊ, कारण आपल्याला -1 सुद्धा मूळ आहे की नाही चेक करायचं. ओके, मग आता या ठिकाणी लिहू डावी बाजू काय बाबा, x वर्ग अधिक 4x वजा 5. ठीक आहे, डावी बाजू आहे x वर्ग अधिक 4x वजा 5. आता x च्या जागेवर काय लिहायचं, -1. x चा वर्ग म्हणजे -1 चा वर्ग अधिक 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले -1 वजा 5. फक्त एकच काम करायचंय, x च्या जागेवर -1 लिहायचं. इथं x च्या जागेवर 1 लिहिलं, इथं x च्या जागेवर -1 लिहायचं. -1 चा वर्ग 1, 4 गुणिले -1 वजा 4 वजा 5 आपल्या जागेवर. आता 1 वजा 4 किती, -3 होतात आणि हे -5 आपल्या जागेवर. वजा वजा अधिक, चिन्ह समान म्हणजे बेरीज, 5 आणि 3 8 वजा 8 झाले. बरोबर आहे का उजवी बाजू, म्हणून इज नॉट इक्वल टू उजवी बाजू, बरोबर नाही. डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की म्हणून x बरोबर -1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ आहे का, नाहीये. इथे लिहायचं 0 चे मूळ नाही. अशा प्रकारे आपण हा प्रश्न समजू शकतो. ठीक आहे, तर लक्षात आलं असेल मूळ केव्हा असतं, मूळ केव्हा नसतं. म्हणजे दिलेली जी किंमत आहे ती एका बाजूमध्ये टाकायची, उत्तर जर समोरची जी दुसरी बाजू आहे ते आलं तर समजायचं मूळ आहे, अन्यथा नाही. ठीक आहे, उत्तर इथं 0 आलं म्हणून मूळ आहे, 0 नाही आलं म्हणून मूळ नाही. आता आपण पुढचा एक प्रश्न बघूयात याच टाईपचा. ओके, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकतात. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी आपल्या समोर आहे. आता इथे बघा, इथे काय दिलंय, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहे की नाही, हाच प्रश्न चौथ्यातला दुसरा. आता इथं काय समीकरण 2m वर्ग वजा 5m, तर सेम आहे. पहिली गोष्ट काय करू, m बरोबर 2 आणि m बरोबर 5/2. पहिली गोष्ट चला m बरोबर 2 घेऊ. ओके, आता डावी बाजू काय बाबा आपली, डावी बाजू बरोबर काय 2m चा वर्ग वजा 5m. बर बाबा, 2 गुणिले m चा वर्ग, m बरोबर 2 आहे, मग 2 चा वर्ग वजा 5 गुणिले m, 5 गुणिले m ची किंमत 2. फक्त काय केलं, जिथं जिथं m आहे तिथं तिथं 2 लिहिलं, बाकी काहीच नाही केलं. 2 गुणिले 2 चा वर्ग किती, 4. 2 गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 5 दुने 10. आता 4 दुने 8 वजा 10, 8 वजा 10, 8तून 10 जातात का नाही, 10तून 8 गेले 2, उत्तर आलं वजा 2. आता उजवी बाजू काय 0 आहे, वजा 2 नाहीये, म्हणून इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे का, नाहीये. मग हे मूळ आहे का, नाहीये. मग लिहायचं म्हणून m बरोबर 2 हे मूळ नाहीये. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ नाही, 0 चे मूळ नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. आता पुढे बघा, आता 5/2 बघू बरं का. m बरोबर 5/2 घेऊ, m बरोबर 5/2 घेऊ. बघा, मग डावी बाजू आपल्याकडे काय बाबा, हे बघा 2m वर्ग वजा 5m बरोबर 2 गुणिले m चा वर्ग. आता m किती, 5/2 आहे, मग या ठिकाणी लिहायचं 5/2 चा वर्ग वजा 5m, म्हणजे 5 गुणिले m ची किंमत किती, 5/2. 5 गुणिले 5/2. बघा, 2 गुणिले 5 चा वर्ग 25 आणि भागिले 2 चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 5 25 भागिले 2. आता ह्या 2 आणि 4ला भाग जाऊ शकतो. बघा, बे के बे, बे दुने 4, 25 आपल्या जाग्यावर, बे के बे, बे दुने 4 म्हणून 25/2 वजा 25/2. बघा, 25/2 25/2 गेले म्हणजे किती राहिले, 0 राहिले, बरोबर 0, बरोबर उजवी बाजू. ओके, डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली, आता सारखी आली, बरोबर उजवी बाजू. ठीक आहे, मग डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली म्हणून आता म्हणू शकतो की m बरोबर 5/2 हे मूळ आहे. म्हणून m बरोबर 5/2 हे 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ आहे, मूळ आहे. तर हा प्रश्न सुद्धा खूप सोपा होता की मूळ आहे की नाही हे कसं ओळखायचं. 2 प्रश्न बघितलेत आपण, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर एकदम इझी प्रश्न आहे मित्रांनो, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. उत्तर जर का 0 आलं तर समजायचं मूळ आहे, नाही आलं तर समजायचं मूळ नाही. ठीक आहे, आता पुढचा 5वा प्रश्न बघू यातला.
पाचवा प्रश्न सोपा आहे खूप बघा. इथं काय सांगितलंय की जर x बरोबर 3 हे kx वर्ग बरं का कोणाचं kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. बरोबर, इथं लक्षात घ्या, इथं लिहा वाटलंच तर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 चे एक मूळ आहे, ठीक आहे. मग आता काय करायचं, x बरोबर 3 हे या समीकरणाचं मूळ आहे. कुठल्या समीकरणाचं मूळ आहे तर kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0चं मूळ आहे. तर k ची किंमत काढा. याच्यामध्ये जो आहे तर k आहे ना, त्या k ची किंमत काढा. एकच काम करायचं, x च्या जागेवर 3 लिहायचं, जिथं x आहे तिथं 3 लिहून टाकायचं. बघा इथं काय करू, x च्या जागेवर 3 लिहू या समीकरणात. बरोबर का, इथं लिहायचं x बरोबर 3 घेऊ असं लिहायचं आणि kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 याच्यामध्ये k गुणिले x च्या जागेवर काय लिहायचं 3, 3चा वर्ग वजा 10 गुणिले x च्या जागेवर किती लिहायचं 3 अधिक 3 आपल्या जागेवर बरोबर 0. आता काय होईल, k गुणिले 3चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0 म्हणून 9 गुणिले k 9k. आता इथं वजा अधिक वजा बाकी चिन्ह भिन्न होणार वजा, 30तून 3 गेले 27, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर 0. मग आपल्याकडे आलं 9k बरोबर वजा 27, पलीकडे गेले अधिक 27 आले आणि म्हणून k बरोबर बरं का, म्हणून k बरोबर 27 आपल्या जागेवर 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 9 झाले म्हणून आपल्याकडे येईल k बरोबर 9 त्रिक 27. k ची किंमत किती आली 3 आली. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपला सुटू शकतो. एकदम सोपा आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि हा प्रश्न 2-3 वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिंपल आहे. ठीक आहे, आता आपण जरा पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघू. शेवटचा प्रश्न एक ॲक्टिव्हिटी आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे बघा ही ॲक्टिव्हिटी बघा एकदम सोपी आहे. हां, इथं काय करायचं आहे की 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या समीकरणाचं एक मूळ वजा 7/5 आहे. मागाच्या गणितात 3 होतं, आता वजा 7/5 आहे. तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय वजा 7/5. इथं किती आलं पाहिजे वजा 7/5 आलं पाहिजे या बॉक्समध्ये. ठीक आहे, पुढे म्हणून m बरोबर टिंब वरील समीकरणात घेऊ. मग m बरोबर किती घ्यायचं हेच घ्यायचं वजा 7/5 घ्यायचे. म्हणजे इथं तुमच्याकडे वजा 7/5 आलं पाहिजे. म्हणून 5mचा वर्ग, मग mच्या ऐवजी किती वजा 7/5चा वर्ग आला पाहिजे आणि 2 गुणिले m म्हणजे 2 गुणिले वजा 7/5 आलं पाहिजे. मग इथं काय आलं बाबा बघा 5 गुणिले, आता या बॉक्समध्ये बघा काय येईल इथं, आता आपण वाटलंच तर याला इथं बाजूला सोडवून बघू. 5 गुणिले 7/5चा वर्ग, 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25. त्याच्यानंतर बघा इथं 2 गुणिले 7 बरं का अधिक 7 2 14 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 14 भागिले 5 अधिक k बरोबर 0. आपण याला इथं सोडून बघू अगोदर. 5 5 5 5 25 मग 49 भागिले 5. ओके, आणि मग या ठिकाणी काय आलं इथं अधिक वजा 14/5 अधिक k बरोबर या ठिकाणी आपल्याकडे आलं 0. आता बघा इथं काय छेद समान आहे, 5 एकदाच लिहा आणि 49 वजा 14, 49 वजा 14, 49 मधून 14 गेले 35, 35 भागिले 5 अधिक k बरोबर 0. 5 5 5 7 35 म्हणून 7 अधिक k बरोबर 0. मग k बरोबर अधिक 7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 7 असं उत्तर येऊ शकतं. मग आता इथं आपण काय करणार, या दोन बॉक्समध्ये नेमकं काय लिहायचं बाबा, इथं तुम्ही लिहू शकता बघा 49/5 इथं लिहू शकता तुम्ही 49 भागिले 5 आणि इथं वजा 14/5 लिहू शकतो आपण. ठीक आहे, आणि इथं ह्या दोघांची सगळ्यांची मिळून टोटल किती येते बाबा 7 येते, ही 7 लिहू शकता. 7 अधिक k बरोबर 0 आणि k बरोबर किती वजा 7. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकताय तुम्ही. तर आता आपण काय करू, पुढे जाऊयात. पुढे बघा, पुढे मला असं वाटतं की पुढचा नाही आहे, हा शेवटचाच प्रश्न आहे. तर इथेच थांबता येईल आपल्याला. एकदा चेक करू उत्तर बरोबर आहे का, येस राईट आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे आपण
हे सगळे प्रश्न सोडू शकतो आणि अशा प्रकारे हा सराव संच 2.1 आपला झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू, पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक कमी आहे, या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आपला प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे। आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे, घंटीचं बटन आहे, ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करा। ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद।